कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। ग्रामपंचायत पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष केंद्रित, मतदान उत्साहात संपन्न। आता 29 एप्रिलला होणार मतमोजणी। चौदार तळे सुशोभीकरणावर प्रश्नचिन्ह, कोट्यावधींचा खर्च वाया गेल्याची चर्चा, गाळ काढताना पायऱ्यांचे नुकसान। रत्नागिरी जिल्ह्यात तापमानाचा पारा 39 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत, उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू लागल्याने पशुपक्षी हैराण। आणि आंबा बागायतदारांना हेक्टरी 22,000 भरपाई, 15 मे पर्यंत नुकसान नोंदणी पूर्ण होणार, अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर। पाहुयात सविस्तर वृत्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात माझगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले असून गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। सरपंच पदासाठी माजी सरपंच दिनेश सावंत यांच्या पत्नी जयश्री सावंत या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत, तर त्यांची थेट लढत शिवसेना भाजप पुरस्कृत रंजना कानसे यांच्याशी होत असल्याने ही निवडणूक जिल्हाभर चर्चेत आहे। मतदानाच्या दिवशी खोतवाडा येथील दत्तात्रय उर्फ बंटी सावंत यांनी आपल्या लग्नाआधी मतदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला। लग्नाचा सोहळा असूनही त्यांनी प्रथम मतदानाचा हक्क बजावत पहिले मतदान मगच इतर काम असा संदेश दिला। त्यांच्या कृतीचे परिसरात मोठे कौतुक होत असून मतदानाबाबत जागरूकतेचा सकारात्मक संदेश दिला जात आहे। दरम्यान माझगावमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडली। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सकाळपासूनच उत्साहात सुरुवात झाली होती। सरपंच आणि सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक संपन्न झाली असून मोहपरे, वराठे आणि ताम्हाणे या गावात मतदान केंद्रांवर मतदारांची मोठ्या संख्येने हजेरी लावत आपल्या मतदानाचा हक्क त्यांनी बजावला। जिल्ह्यातील एकूण 127 ग्रामपंचायतींमध्ये ही पोटनिवडणूक पार पडली असून महाड तालुक्यातील मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळालं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। ठिकठिकाणी पोलीस तैनात करून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या। दरम्यान ही पोटनिवडणूक असली तरी स्थानिक नेत्यांनी पूर्ण ताकद लावत प्रचार केला असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। उद्या 29 एप्रिल रोजी सकाळपासून मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी महेश शितोळे यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। रामनाथ वाकडे वय वर्ष 48 असे आरोपीचे नाव असून तो पेशाने शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला आपल्या काजूबागेत कुंपणाचे काम करत असताना आरोपी तेथे आला। महिला एकटी असल्याचा फायदा घेत त्याने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला। तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही महिलेने आपल्या तक्रारीत केला। या घटनेनंतर नाटे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 64(2) व्ही आणि 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। राजापूर तालुक्यात आणि कोकणामध्ये असे फार म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे कोकणातील, आणि सांगायलाही लाज वाटते। रामनाथ वाकडे म्हणून जो काही शिक्षक आहे त्याने जो काय म्हणजे नाटा पोलीस स्टेशनला त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे। अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। ह्या शाळेमध्ये जी मुलं विश्वासाने पाठवत आहेत, जर अशा जे शिक्षक जे बलात्कार करत असतील तर अशा कोकणातल्या राजापूरच्या ठिकाणी असे जर गोष्ट होत असतील तर या शिक्षकाला तातडीने निलंबित करून त्याला घरी बसवावं आणि त्याची संपूर्ण चौकशी करावी की यापूर्वी अशा किती गोष्टी घडलेल्या आहेत, हा लिंगभेद अडू शकतो। हीच माझी प्रशासनाकडे विनंती आहे, त्याला तातडीने निलंबित करा आणि त्याला घरी बसवा। हीच मला तुमच्या माध्यमातून मला ही गोष्ट सांगायची आहे। अतिशय दुर्दैवी कोकणाची गोष्ट आहे आणि फार क्वचित अशा गोष्टी घडतात, त्याच्यातली ही दुर्दैवाची गोष्ट आहे राजापूर तालुक्यातली। एवढंच मी तुम्हाला सांगतो। महाड येथील ऐतिहासिक चौदार तळे परिसरात नव्याने करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत।
1927च्या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र दक्षिण भागात बांधण्यात आलेल्या फुटपाथ आणि पायऱ्यांचं काम निकृष्ट दर्जाचे असल्याची चर्चा रंगू लागली आहे. नगरपालिकेमार्फत तळ्यातील गाळ काढण्याचं काम सुरू असताना जेसीबीच्या साह्याने माती वाहतूक करताना नव्याने बांधलेल्या पायऱ्यांवरूनच नेण्यात आली. त्यामुळे पायऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे काम पुन्हा नव्याने करावे लागण्याची वेळ आली आहे. कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊ नये अशा प्रकारे नुकसान झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख चेतन उर्फ बंटी पोटफोडे यांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत सोशल मीडियावर फोटो व्हायरल केलेत. पनवेलमधील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. पनवेलचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी नवी मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर थेट इशारा देत परिस्थिती अधिकच चिघळवली आहे. पनवेलमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असताना अरविंद म्हात्रे यांनी नवी मुंबईचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये पाणी प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी म्हात्रे यांनी पनवेलला पाणी न देता नवी मुंबईला पुरवठा होऊ देणार नाही, गरज पडल्यास कळंबोली सर्कल मार्गे जाणारा पाणी पुरवठा बंद करू असा स्पष्ट इशारा दिला. दरम्यान विजय चौगुले यांनीही प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जलस्रोतांचा योग्य वापर न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं म्हटलंय. मोरबे धरण असतानाही बारवी धरणावरून अवलंबून राहावे लागत असल्याने ताण वाढल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे पनवेल आणि नवी मुंबईतील पाणी प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आम्ही या लोकशाहीमध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या सगळ्या पायऱ्या आम्ही पुढे करत चाललेलो आहोत. शेवटी आमचा संयम सुटणार आहे. हेच माझं सर्व पाणी हा कळंबोली सर्कलवरनं नवी मुंबई महानगरपालिकेला येतोय. हा नवी मुंबई महानगरपालिका येणारा जो कॉक आहे तो आम्ही 100% फिरवणार आहोत. एक विशिष्ट तारीख देणार आहोत. त्या दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेकडे जो पाणी येतो तो पाणी आम्ही बंद करणार आहोत आणि पनवेलचे ताण भोगण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण का पनवेलला कोरडा घसा ठेवून आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेकडे पाणी देणार नाही. या भूमिकेला आम्ही स्पष्ट असतो. सर्व तुमच्याच हद्दीतून सर्वीकडे येतात. जेवढ्या डॅम आहेत हे सर्वच रायगड हद्दीमधूनच इकडे येते की आमच्या ठाणे हद्दीमध्ये बारवीचा डॅम सोडला तर दुसरं कुठलाचही नाही आहे. इव्हन आम्ही सुद्धा मोरबेचा आमचं डॅम असताना सुद्धा आम्हाला बारवीचं पाणी घ्यायला लागते आणि बारवीच्या पाण्यावरती आमचे ऐरोलीसारखे एक नगर आणि त्याच्यावरती सांभाळलं जातं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत. आता तू जर तरचा प्रश्न आहे आणि आता तिकडनं येते त्या ठिकाणी येत असताना अगोदरच काही गोष्टी जर घडल्या असत्या आणि झाल्या असत्या तर सामंजस्यपणे सर्व गोष्टी करता आल्या असत्या. रत्नागिरी जिल्ह्यात तापमानाचा पारा 39 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला असून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवू लागला. नेहमीच उष्ण आणि दमट हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागात यंदा मात्र उष्णतेची तीव्रता अधिक वाढल्याने नागरिकांसह पशुपक्ष्यांनाही मोठा फटका बसतोय. नैसर्गिक जलस्रोत आटत चालल्याने पक्ष्यांना पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. चिमण्या, कबुतरे, कावळे, मैना यांसारखे पक्षी उष्णतेने त्रस्त होऊन सावली आणि पाण्याच्या शोधात भटकताना दिसत आहेत. दरम्यान काही नागरिकांनी टाक्या किंवा भांड्यांमध्ये पाणी ठेवत पक्ष्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. या पाण्यात पक्षी डुंबताना पंख भिजवत काही काळ दिलासा घेतानाचे भावनिक दृश्य पाहायला मिळत आहे. उष्णतेच्या या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासोबतच पशुपक्ष्यांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सायन पनवेल महामार्गावर खारघर पोलीस स्टेशन जवळ एक धक्कादायक घटना घडली असून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका तरुणाला अचानक उष्णतेचा फटका बसला. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर असताना तरुणाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने तात्काळ आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र काही क्षणातच तो फुटपाथवर कोसळला. घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही तत्परता दाखवत त्या तरुणाला तात्काळ MGM रुग्णालयात दाखल केलं. सध्या संबंधित तरुणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून अशा घटनांमुळे उष्णतेच्या धोक्याबाबत पुन्हा एकदा इशारा मिळतोय. पनवेलमधील कळंबोली परिसरात एका तरुणाने हॉटेल जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सेक्टर 5 येथील महावीर प्लाझामधील द्वारका हॉटेल अँड रेस्टॉरंट येथे
26 एप्रिलच्या पहाटे सुमारे 2:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली। आरोपीने बाटलीतून पेट्रोल शटरमधून आत टाकत आग लावण्याचा प्रयत्न केला। या घटनेत आगीचा भडका उडाला, मात्र सुदैवाने आग आत पसरली नाही। सीसीटीव्हीत धूर दिसताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज पुरवठा बंद केला आणि पोलिसांना माहिती दिली। विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या 1 मिनिटात घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवलं। या प्रकरणी हॉटेल मालक रवीश शेट्टी यांच्या तक्रारीवरून ऋतिक रवींद्र पगार याला अटक करण्यात आली आहे। पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी दिलासा देणारा निर्णय जाहीर झाला असून हेक्टरी 22,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे। यंदा बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादनाला मोठा फटका बसला असून सुमारे 90% नुकसान झाल्याचा अंदाज आहे, तर काजू पिकांचाही जवळपास 70% नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांची अचूक माहिती गोळा करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, महसूल अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील थेट बांधावर जाऊन पाहणी करत आहेत। जिल्ह्यात सुमारे 1,80,000 हेक्टर क्षेत्रावर आंबा आणि काजू लागवड आहे। 15 मे पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर भरपाई वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पारदर्शक व वेळेत सेवा देण्याची शपथ घेतली। जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मनोज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी सेवा वितरण प्रक्रियेत विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होऊ देणार नाही असा निर्धार अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। नागरिकांना कमीत कमी कागदपत्रात कमीत कमी वेळेत सेवा मिळावी यासाठी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी स्पष्ट केले। पुढील वर्षभरात घरपोच आणि डिजिटल सेवा अधिक सक्षम करून राज्यात आदर्श निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले। तसेच काही विभागांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे सांगत 98% जास्त सेवा वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। दरम्यान चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। नागरिकाभिमुख प्रशासनासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे। 1200 पेक्षा जास्त सेवा या अधिसूचित झालेल्या आहेत आणि त्यापैकी 1093 सेवा या ऑनलाईन झालेल्या आहेत। तर यामध्ये 3 गोष्टी अभिप्रेत आहेत कायद्याला की नागरिकांना सेवा देताना त्यामध्ये ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता असणे, टाइम बाउंड सेवा देणे म्हणजे विहित कालावधी जो नेमून दिलेला आहे त्या कालावधीमध्ये सेवा देणे आणि अशा सेवा या संवेदनशीलतेने देणे, हे 3 गोष्टी अभिप्रेत आहे। आणि जवळजवळ 10 वर्षाचा कालावधी झालेला आहे की RTS ऍक्ट अंतर्गत आपण सगळे नागरिकांना विविध सेवा या पुरवत आहोत। सर्व जे आपली ऑनलाईन रजिस्टर्ड सर्व्हिसेस आहे त्याच्यामध्ये महसूल विभागाचा एक रोल आहे, तहसीलदार असतील, आपले प्रांत असतील, अपिली अधिकारी असतील, त्याच्यानंतर आणि खालपासून म्हणजे तलाठी असेल, नायब तहसीलदार असतील। हे एक्सपेक्टेशन आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये मिनिमम 98% आपला अचीवमेंट व्हायला पाहिजे यावर्षी, कारण मागच्या वर्षीमध्ये आपला महसूल विभागाचा 95% प्लस होता। परंतु आता मला असं वाटतंय की आता 11 वर्ष या योजनाला झाली आहे आणि त्याचबरोबर सर्व ऑनलाईन झालं आहे। याची प्रक्रिया खूप सोपी आहे, वेल ट्रेन्ड आपली मॅन पॉवर आहे, तर त्याच्यामध्ये 98% पोहोचणं शक्य आहे। आता याचा आढावा प्रत्येक महिना आपण घेणार आहे। मी आयरेला सांगितलं आहे की याचं जे मॉनिटरिंग जे सॉफ्टवेअर शासनाने आता तयार केलेलं आहे, जे कमिशनने तयार केलेलं आहे, ते सर्वांसोबत शेअर केलं पाहिजे। चिपळूणमध्ये आयोजित RTO कॅम्पमध्ये शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी स्वतः वाहन चालवत ट्रायल दिली। नियमानुसार आवश्यक असलेली ड्रायव्हिंग चाचणी त्यांनी पूर्ण करत प्रक्रियेचे पालन केले। आमदार असूनही कोणतीही सवलत न घेता त्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणेच ट्रायल देत नियमांचे पालन केल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे। RTO अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी ट्रॅकवर वाहन चालवत आपली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली। या कृतीमुळे नियम सर्वांसाठी समान हा संदेश त्यांनी दिल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात येते। तसेच नागरिकांनी अशाच प्रकारे नियमांचे पालन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। राजापूरमध्ये राजापूरचा प्रकाशदाता या जीवनचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले।
राजापूर प्रतिष्ठानचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योजक प्रकाश कातकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम पार पडला। या सोहळ्यात कातकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योजकीय कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला। राजापूरच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची उपस्थित मान्यवरांनी आठवण करून देत त्यांच्या निस्वार्थ सेवेला सलाम केला। या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांनी कातकर यांचे जीवन कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले। राजापूरचा प्रकाश दाता या पुस्तकातून त्यांचा संघर्षमय प्रवास आणि समाजासाठीची बांधिलकी उघडली असल्याचं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कातकर यांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। खेड तालुक्यातील सिद्धयोग विधी महाविद्यालयात महाराष्ट्र धर्मांतरण कायदा, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन अमेंडमेंट बिल तसेच लिगॅलिटी ऑफ बुलडोझर ॲक्शन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर वादविवाद स्पर्धा उत्साहात पार पडली। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कायद्याच्या बारकाव्यांसह आपले वक्तृत्व आणि विश्लेषण कौशल्य प्रभावीपणे सादर केले। या कार्यक्रमाला विशेष अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट चेतन बारसकर प्रमुख परीक्षक म्हणून उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून प्रत्यक्ष वकिली कौशल्य, संवाद कौशल्य आणि कोर्टातील सादरीकरण यांचे महत्त्व अधोरेखित केले। डिग्री मिळेल पण खरी ॲडव्होकेसी अनुभवातून येते असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा, केस स्टडीज आणि प्रॅक्टिकल अनुभवावर भर देण्याचे आवाहन केले। याचबरोबर सिद्धयोग विधी कट्टा पुष्प 5 अंतर्गत करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले। विविध कौशल्य विकास क्लब्समुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। स्पर्धेत सौरभ बुटाला आणि अंकिता शुक्ला यांनी प्रथम तर सुहास वांद्रे आणि प्रियंका गमरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। खेड शहरातील विजय इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मालक विजय दवंडे यांना मातृवियोग झाला आहे। त्यांच्या मातोश्री लक्ष्मी बाबू दवंडे वय वर्ष 88 यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले। या घटनेमुळे खेड शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। लक्ष्मी दवंडे यांच्या पश्चात यशवंत, रामचंद्र आणि विजय असे 3 मुलगे, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे। त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात होत्या। त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी भडगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी खेड शहरातील व्यापारी वर्ग तसेच मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिसरात शोककळा पसरली असून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।